युवाओं से संपर्क बढ़ाने के लिए शिवसेना के युवा नेता तथा युवा सेना के अध्यक्ष आदित्य ठाकरे रायगढ़ दौरे पर निकल पड़े हैं, जिसका एक पड़ाव उरण तालुका अंतर्गत जस्कार गांव में संपन्न हुआ। इस दौरान JNPT के ट्रस्टी तथा शिवसेना के उरण तालुका प्रमुख दिनेश पाटिल के हाथों आदित्य ठाकरे का स्वागत किया गया। हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा। इस अवसर पर रायगढ़ जिला प्रमुख बबन दादा पाटिल सहित शिवसेना के पदाधिकारी, कार्यकर्ता एवं युवा बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर आदित्य ठाकरे ने युवाओं से बात की। ना शेतकरी खुश है, ना पोलीस खुश है। पोलिसांचे पगार वेळेवर येत नाहीत, कारवाई केली तरी त्यांच्यावर कारवाई होते, कारवाई नाही केली तरी कारवाई होते। महिलांवर अत्याचार चालू आहेत आणि ह्या सगळ्या वातावरणात आपण नक्की थंड बसले कसे, हा प्रश्न मी तुम्हाला विचारला। तुम्ही थंड का बसलात? तुमच्या अंगात रक्त आहे की पाणी आहे? हे मला तुम्ही सांगा। रक्त आहे ना? कुठच्या रंगाचं आहे? मला भगवा रंग पाहिजे। तुमच्या अंगात भगवा रंग रक्त सळसळट पाहिजे मला। जो अन्याय चालू आहे त्याच्यावर तुम्ही एक रागात उठलात पाहिजे। उठणार की नाही तुम्ही? आत्ताच मी बाजूला तिथे JNPTतून येत असताना कामगार बंधू जे बसलेत तिथे पण मी जाऊन आलो, त्यांना भेटलो, उपोषणाला बसलेत। मी बोललो आता उपोषण करून चालणार नाहीये, कारण ह्या काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेस, राष्ट्रवादी मी म्हणत नाही, भ्रष्टवादी काँग्रेस यांना जर हृदय असतं तर महाराष्ट्र आज उपोषित नसतं। कुपोषित महाराष्ट्र झालेला आहे आज। शेतकरी आत्महत्या करतायत, विद्यार्थी आत्महत्या करतायत, महिला पोलिसांवर अत्याचार चालू आहेत। सुजाता पाटील नावाची एक महिलाच पोलीस 11 ऑगस्टला तिच्यावर अत्याचार झाला त्या दंगलीत, तिने कविता लिहिली, तिच्यावर उलट सरकार उलटलं। बरोबर की नाही? वाचलं की नाही तुम्ही सामना? वाचलं? हे कोणाचं सरकार आहे? हे आपलं सरकार आहे की त्या लोकांचं सरकार आहे जे सैन्यामधून डान्स नेक्स्ट त्यांची मुंडी कापली तेही तुम्ही वाचलं असेल, पाकड्यांना येऊन खेळायला जातात त्यांचं सरकार। हे तुम्ही कसं सहन करता? हाच माझा मुळात प्रश्न आहे। आणि म्हणून परत एकदा हिंदवी स्वराज्य आणायचं महाराष्ट्रात, ही शपथ मी घेऊन बाहेर निघालेलो आहे। त्याच्यात तुमची मला सगळ्यांची साथ पाहिजे, सोबत पाहिजे। देणार की नाही? हिंदवी स्वराज्य नक्की काय आहे? हे नाहीये की कुठचा तरी एक मंत्री बनवला, मुख्यमंत्री बनवला आणि तो मंत्र्याला बसला, परत कधी लोकांमध्ये आला नाहीये। 2014चे जे मंत्री आणि मुख्यमंत्री असतील ते तुमच्यातून असतील, ह्या जनमानसातून असतील। हे हिंदवी स्वराज्य, लोकांची सेवा, हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं। मी काल पण सांगितलं की मी बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायला निघालेलो आहे। ह्याच्यात तुम्ही सोबत येणार की नाही माझ्या? आणि हे स्वप्न काही त्यांनी स्वतःसाठी बघितलं नव्हतं। स्वतःला कधी मुख्यमंत्री बनायचंय, प्रधानमंत्री बनायचंय म्हणून त्यांनी हे स्वप्न बघितलं नाही। हे तुमच्या आमच्यासाठी स्वप्न बघितलं, सगळ्यांसाठी स्वप्न बघितलं, महाराष्ट्रासाठी स्वप्न बघितलं, हिंदुस्तानसाठी स्वप्न बघितलं। कार्यक्रम के दौरान आदित्य ठाकरे के हाथों हास्य सम्राट संजीवन महात्रे, रायगढ़ में पहला अंग्रेजी साप्ताहिक शुरू करने वाले क्षितिज कड़ू, बास्केटबॉल पट्टू सुमित पाटिल, अंतर्राष्ट्रीय धावक प्रशांत पाटिल, उरण जस्कार गांव के सरपंच नितिन पाटिल आदि का सत्कार किया गया। तो इस दौरान युवा सेना के आधार शिक्षा के लिए इस मुहिम अंतर्गत शुभम मडवी को दिनेश पाटिल द्वारा आर्थिक सहायता प्रदान की गई। इस दौरान आदित्य ठाकरे का स्वागत करने के लिए पारंपरिक नृत्य का आयोजन किया गया था। I'm
अवसर पर आदित्य ठाकरे की एक झलक पाने के लिए युवा वर्ग बड़ी संख्या में उपस्थित था। से रक्त तड़पतो तप्त हिंदवी बाणा, अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना।